नमस्कार. गेल्या माझ्या व्हिडिओमध्ये मी शनी, केतू आणि प्लुटो ह्या 3 ग्रहांच्या युतीबद्दल बोलले होते. हे 3ही ग्रह एकत्र येत आहेत आणि त्याचा परिणाम हा कलेक्टिव्हली मिळणार आहे. कुठल्याही एका कुंडलीवर त्याचा परिणाम होणार नाहीये. प्लुटो असल्या कारणाने त्याचे रिझल्ट हे कलेक्टिव्हली मिळणार आहेत. आणि ते काय असतील, ह्याच्या आधी जेव्हा शनी, केतू, प्लुटो युती झाली होती तेव्हा काय झालं होतं याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला होता. तो व्हिडिओ रिलीज केल्यानंतर यूट्यूबवर दिल्यानंतर मला बऱ्याच जणांचे मेल्स आणि मेसेजेससुद्धा आले. त्यांना व्हिडिओ खूप आवडला आणि त्यांनी ही विनंतीसुद्धा केली की नवीन नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर यावं. तर आज आपण नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर आले आणि हा विषय आहे गुरुचा धनु राशीतला प्रवेश. परंतु हा प्रवेश हा थोडासा वेगळ्या पद्धतीने असणार आहे. गुरु हा गंडांत योगात असणार आहे. गंडांत योग म्हणजे काय? हा शब्द ऐकायला थोडासा भीतीदायक आहे, भीती वाटते ऐकायला, पण खरं तर तसं नाही. गंड म्हणजे गाठ आणि अंत म्हणजे समाप्त, त्या गाठीचा अंत. आपली जी 27 नक्षत्र आहेत ही 12 राशींमध्ये विभागली गेली आहेत आणि ह्या 12 राशी ज्या आहेत या 4 तत्वांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ही 4 तत्व कुठली? तर अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. अग्नितत्व म्हणजे धडाडीपणा, नेतृत्व, महत्वाकांक्षा. जलतत्व म्हणजे ममता, मायाळूपणा, प्रेमळपणा, संवेदनशीलता. वायुतत्वात सगळ्या बौद्धिक राशी येतात. उच्च कोटीची बुद्धी ही वायुतत्वात येते. कॉमन सेन्स हा वायुतत्वात येतो. आणि 4थं तत्व जे आहे ते आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व म्हणजे स्थिरता, स्टेबिलिटी. ह्या 4 तत्वांपैकी जेव्हा या 4 तत्वांमधून ग्रह जेव्हा ट्रान्झिट करतो तेव्हा त्याची विशेष फळं मिळायला लागतात. ह्या वर्षी गुरु हा ग्रह वृश्चिकेच्या ज्येष्ठा नक्षत्रातून धनु राशीतल्या मूळ नक्षत्रात प्रवेश करतोय. वृश्चिक ही जलतत्वाची रास आणि धनु ही अग्नितत्वाची रास. या जलतत्वातनं जेव्हा एखादा ग्रह अग्नितत्वात प्रवेश करतो तेव्हा काही काळापुरता तो गंडांत योगात असतो आणि हा योग खूप सामर्थ्यवान असतो किंवा तो ग्रह त्याचे परिणाम देण्यासाठी खूप सामर्थ्यवान बनतो. त्याचे चांगले परिणाम सुद्धा बघायला मिळतात. गुरु गंडांत योगात असणारे. गंडांत योग म्हणजे जेव्हा एखादा ग्रह जलतत्वातून अग्नितत्वात प्रवेश करतो तेव्हा काही काळ हा तो गंडांत योगात असतो. आपल्या ज्या 12 राशी आहेत ह्या 12 राशी 4 तत्वांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. त्यापैकी 3 राशी ह्या अग्नितत्वाच्या आहेत, 3 राशी ह्या जलतत्वाच्या आहेत. 3 ज्या अग्नितत्वाच्या आहेत त्या आहेत अनुक्रमे मेष, सिंह आणि धनु. या अग्नितत्वाच्या राशी. आणि जलतत्वाच्या ज्या आहेत त्या आहेत कर्क, वृश्चिक आणि मीन. त्यामुळे एखादा ग्रह जेव्हा जलतत्वाच्या म्हणजेच मीन राशीतून किंवा कर्क राशीतून किंवा वृश्चिक राशीतून अग्नितत्वाच्या राशीत म्हणजेच मेष, सिंह किंवा धनु राशीत प्रवेश करत असेल तर काही डिग्रीपर्यंत तो गंडांत योगात आहे असं मानलं जातं. आणि जेव्हा गंडांत योगामध्ये एखादा ग्रह असतो
तेव्हा तो ग्रह स्वतःची फळं देण्यासाठी अधिक सामर्थ्यवान बनतो, जास्त पॉवरफुल होतो. त्यामुळे त्याचे रिझल्ट्स खूप पॉझिटिव्ह मिळतात. आता आपल्या ह्या गुरुग्रहाने जेव्हा धनुराशीत प्रवेश केलेला आहे 29 मार्च 2019 रोजी, तेव्हा वृश्चिकेच्या ज्येष्ठा नक्षत्रातून त्याने धनुराशीच्या मूळ नक्षत्रात प्रवेश केला आहे. ज्येष्ठा हे बुधाचं नक्षत्र. बुध म्हणजे चंचलता, नॉलेज आहे खरं पण उथळ नॉलेज. आणि जेव्हा हा गुरु धनु राशीत स्वतःच्याच राशीत येणार आहे तेव्हा हे नॉलेज जास्त गहन होणार आहे, सखोल होणार आहे. हा फरक आहे. गंडांत योग म्हणजे ट्रान्झिशन, ट्रान्सफॉर्मेशन, चेंज, बदल. आत्तापर्यंत तुम्ही ज्या कुठल्या गोष्टींमध्ये फसले गेलेले आहात, अडकलेले आहात, बंधनात आहात असं जे तुम्हाला वाटतंय, त्यातून बाहेर येण्याचा हा काळ म्हणजेच गंडांत योग. हा योग काही दिवसांपुरताच आहे. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये तुम्हाला जितकं जमेल तेवढं तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी काही गोष्टी तुम्ही करून घेऊ शकता. काहींसाठी आर्थिक उन्नतीसुद्धा शक्यता आहे. काहींचे प्रॉब्लेम्स या ह्याच्यात सॉल्व्ह होणार आहेत. काहींना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. काहींना नवीन बिझनेस पार्टनर्स मिळणार आहेत. काहींची लग्न ठरणार आहेत. जे लोक संततीचा विचार करतात त्यांना गुड न्यूज मिळणार आहे. म्हणजे जे काही फसलं गेलेलं आहे किंवा जिथे कुठे तुम्ही अडकले गेलेला आहात त्यातून सुटण्याचा हा काळ आहे. ज्येष्ठा नक्षत्रातून मूळ नक्षत्रात प्रवेश करतोय गुरु. मूळ हे पुन्हा केतूचंच नक्षत्र. धनुराशीमध्ये ऑलरेडी शनी, केतू आणि प्लुटो हे 3 ग्रह आहेत. आता या 3 ग्रहांबरोबर गुरु सुद्धा येतोय. भयंकर वेटेज येतंय या राशीला. माझ्या गेल्या व्हिडिओमध्येही मी सांगितलं होतं, ही राशी ही धर्माची राशी आहे, हायर एज्युकेशनची राशी आहे, लांबच्या प्रवासाची राशी आहे. ही राशी हायर पर्पजसाठी आहे. त्यामुळे या राशीत येणारा गुरु नक्कीच चांगली फळं देणार आहे. कारण हा धर्माच्या राशीत येतोय. तो स्वतः धार्मिक ग्रह आहे. शनीसारखा ग्रह तिथे आहे. शनी हा स्वतः स्पिरिच्युअलिटीचा कारक आहे. केतू स्पिरिच्युअलिटीचा कारक आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा 3 ग्रह एकत्र येत आहेत तेव्हा या संदर्भातलं वातावरण तयार होणार आहे. आणि ते फक्त एका कुंडलीपुरतं नाही आहे, हे सगळ्यांसाठी आहे. पुन्हा एकदा हे कलेक्टिव्हली आहे, कारण प्लुटोला विसरायचं नाही आहे. प्लुटो तिकडे आहे. प्लुटोचा इफेक्ट नक्कीच दिसणार आहे. त्यामुळे आजूबाजूला अचानक धर्माविषयी असणारं प्रेम, आपल्या धर्माविषयी असणारं प्रेम उफाळून येणार आहे, दिसून येणार आहे. अचानक धर्म आपल्याला आठवणार आहे. आपल्या काही मूळ गोष्टी आठवणार आहेत. बघा, गुरु मूळ नक्षत्रात जातोय. मूळ म्हणजे इंग्लिशमध्ये ओरिजिन, ओरिजिनकडे जातोय. तुम्ही वृश्चिक राशीला जर आकाशात पाहिलं तर तिचा शेपटाचा जो भाग आहे तो मूळ नक्षत्र आहे. आणि तिथनंच आकाशगंगेचा पट्टा तुम्हाला पाहायला मिळतो. ज्यांना ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे त्यांनी कधीतरी हा आकाशगंगेचा पट्टा पाहिलेला सुद्धा असेल. हा बरोबर मूळ नक्षत्रावरनच जातो. आणि आपल्या आकाशगंगेचं जे सेंटर आहे, जे ओरिजिन आहे, हे त्या मूळ नक्षत्राच्या जवळ आहे. आणि म्हणूनच त्या नक्षत्राला मूळ हे नाव आहे. त्यामुळे फिरून गुरु पुन्हा ओरिजिनॅलिटीकडे येतोय, पुन्हा ओरिजिनकडे येतोय, पुन्हा मुळाशी येतोय किंवा आपल्या मूळ तत्वांकडे येतोय. त्यामुळे आपली जी मूळ तत्व आहेत,
आपले जे ट्रेडिशन्स आहेत, आपला जो धर्म आहे किंवा जे शास्त्र आहे, इकडे वळण्याची इच्छा तुमची कदाचित होणार आहे. हा आहे गंडांत योग. गंडांत योग म्हणजे काय, त्याची माहिती आत्ता आपण पाहिली. त्या योगाचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होणार आहे हे तर आपल्याला बघायचं नाही आहे. गुरु धनुराशीत येणार आहे, तेव्हा ह्या धनुराशीतल्या त्याच्या प्रवेशाचा आणि त्या योगे त्याचा शनी आणि केतू बरोबर होणाऱ्या युतीचा जो परिणाम आहे तो आपल्याला नक्की बघायचा आहे, प्रत्येक राशीवर होणार. त्याआधी एक छोटीशी सूचना. ह्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये शनी, केतू आणि प्लुटोचा परिणाम मी सांगितला होता. आणि दुसरं म्हणजे राहूने राशी बदल केलेला आहे. राहू मिथुन राशीत आला आहे आणि केतू धनु राशीत आलेला आहे. त्याचा होणारा जो परिणाम आहे प्रत्येक राशीवर तो तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे. त्यामुळे पुन्हा इथे काही रिपीट होण्यापेक्षा मी एक वेगळा विषय घेऊन प्रत्येक राशीसाठी इथे एक्सप्लेन करणार आहे. वेगळा विषय म्हणजे मी हेल्थ रिलेटेड जे काही इश्यूज येऊ शकतात त्या संदर्भात इथे बोलणार आहे. कारण आपण आर्थिक उन्नती किंवा बाकी ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्याचा जो रिझल्ट मिळणार आहे तो आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आता हा जो गुरु धनुराशीत येणार आहे त्याआधी गुरुची काही तत्व तुम्ही समजून घ्या. गुरु हा गाठींचा कारक आहे, सिस्टचा कारक आहे, चरबीचा कारक आहे, एक्सपान्शनचा कारक आहे. त्यामुळे येस, मटेरियलिस्टिकली बघायला गेलं तर फायनान्सचाही तो कारक आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एक्सपांड होणारच आहे. कुठलीही गोष्ट एक्सपांड करण्याचं जे सामर्थ्य आहे ते गुरुचं आहे. कारण गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे आपल्या ग्रहमालिकेतला. त्याच्यामुळे घडणाऱ्या घटनेला सुद्धा मोठं स्वरूप देण्याचं कारण गुरु असू शकतो. आपल्या शरीरामध्ये चरबीचा कारक गुरु आहे, लिव्हर गुरु आहे. त्यामुळे आपल्याला आता हे बघायचं आहे की गुरुची जे परिणाम होणार आहेत, गुरु धनुराशीत येण्यामुळे तुमच्या तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतो याची फक्त एक शक्यता आहे. हे होईलच असं नाही. आणि काही वेळेला शक्यता दर्शवली तरीसुद्धा दर्शक घाबरून जातात की अरे हे काय होणार आहे. तर तसं काही होणार नाही आहे, फक्त ही एक शक्यता दर्शवली जाणार आहे. आणि ज्यांना आधीपासूनच त्या गोष्टीचा त्रास होतो त्यांनी विशेष काळजी घ्यायची. आधी आपण बघूया की गुरु कुठल्या गोष्टींचा कारक होतो. गुरुचा लिव्हरवर अंमल आहे, म्हणजे आपल्या पित्ताशयावर गुरुचा अंमल आहे, गर्भाशयावर गुरुचा अंमल आहे, गॉल ब्लॅडर, सिस्ट, फायब्रॉइड्सचा कारक गुरु आहे. आणि हल्ली सगळ्यात सामान्य झालेली जी गोष्ट आहे मधुमेह, डायबिटीस, हा गुरुमुळे होतो. आणि गोड खाण्याची इच्छा होणं हे गुरु आणि शुक्राच्या कॉम्बिनेशनमध्ये होतं आणि त्यातही गुरुमुळे ती इच्छा जास्त होते. गुरु बरोबरच धनुराशीत शनी सुद्धा असणार आहे. शनी हा बोन्सचा किंवा तुमच्या शरीरातल्या हाडांचा कारक आहे, कॅल्शियमचा कारक आहे, आयर्नचा कारक आहे. त्यामुळे शनी इथे आहे तेव्हा तुमचे काही बोन्स रिलेटेड इश्यूज येऊ शकतात, फ्रॅक्चर्स होऊ शकतात, TB रिलेटेड इश्यूज होऊ शकतात. कारण शनी TBला सुद्धा प्रेझेंट करतो. कॅन्सर रिलेटेड सुद्धा काही गोष्टी तुमच्या हेल्थ रिलेटेड असू शकतात. त्यामुळे वेळीच तपासणी करून घेणं गरजेचं आहे. बघूया गुरुच्या ह्या प्रवेशामुळे तुम्हाला हेल्थ रिलेटेड काय इश्यूज येऊ शकतात. मेष राशी. मेष राशीसाठी गुरु हा नवम स्थानातून भ्रमण करणारे, ट्रान्झिट करणारे, जिथे शनी केतू आहेत. नवम स्थान हे नैसर्गिक कुंडलीप्रमाणे थाईज किंवा तुमच्या मांड्यांचं स्थान आहे, पायाचं स्थान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पायांशी निगडीत काही त्रास होऊ शकतो.
पाय, गुडघे, बोन्स, बॅकबोन ह्याच्याशी निगडीत तुम्हाला काळजी घ्यायला हवी. वृषभ राशी. वृषभ राशीसाठी हे भ्रमण अष्टम स्थानातनं होणार आहे. वृषभ राशीने तब्येतीची विशेष काळजी घ्यायची आहे. वृषभ ही शुक्राची राशी आहे, त्यामुळे ह्या लोकांना डायबिटीस होण्याची शक्यता असतेच. त्यात अष्टमातनं चाललेल्या शनी गुरु या भ्रमणांमुळे तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे. धडपडणं होणं, फ्रॅक्चर्स होणं ही शक्यता नाकारता येत नाही. गॅस्ट्रिक इश्यूज होऊ शकतात, शुगर वाढू शकते, ॲक्सिडेंट्स त्याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः जर गाडी ड्राईव्ह करत असाल तर अत्यंत काळजी घ्यायची आहे. तिसरी राशी आहे मिथुन. मिथुन राशीसाठी हे भ्रमण सप्तम स्थानातनं होणार आहे. सप्तम स्थान हे गर्भाशयाचं स्थान आहे. त्यामुळे स्त्रियांनी, विशेषतः मिथुन राशीच्या स्त्रियांनी गर्भाशयाशी निगडीत काळजी घ्यायला हवी आहे. कारण सिस्ट, फायब्रॉइड्स हे होणं ही शक्यता दर्शवली जाते. मगाशी म्हटल्याप्रमाणे गुरु हा सिस्ट किंवा फायब्रॉइड्सचा कारक आहे, गाठींचा कारक आहे. गाठ होणं हे गुरुमुळे शक्य आहे, एक्सपान्शन. आणि जेव्हा हा ग्रह तुमच्या सप्तमात म्हणजे गर्भाशयाच्या घराच्या जवळून जातोय तेव्हा सिस्ट किंवा फायब्रॉइड्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिरियड्स रिलेटेड काही इश्यूज येत असतील तर गायनेकला व्हिजिट जरूर करा. पुरुषांच्या संदर्भात हे जे ट्रान्झिशन होणार आहे हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा रेनल इश्यूज देऊ शकतं. त्यामुळे त्या बाबतीत जर काही तुम्हाला जाणवत असेल, दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटून या. कर्करास. कर्क राशीसाठी हे भ्रमण षष्ठ स्थानातनं होणार आहे. कर्क ही हळवी रास आहे आणि षष्ठ स्थान हे रोगस्थान आहे. जेव्हा या राशीतून किंवा या घरातून तुमच्या कुंडलीच्या षष्ठ स्थानातून जेव्हा गुरुचं भ्रमण होणार आहे तेव्हा तुम्हाला तो डायजेस्टिव्ह इश्यूज देणार आहे, पचनाच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम्स देणार आहे. डायबिटीस असेल तर विशेष काळजी घ्यायची आहे. आणि लिव्हरच्या संदर्भात काही तक्रारी या काळामध्ये येऊ शकतात. त्यामुळे पचनसंस्था, लिव्हर आणि डायबिटीस या 3 गोष्टी सांभाळायच्या. मगाशीच मी म्हटलं कर्क ही सर्वात इमोशनल रास आहे, हळवी रास आहे. आपल्या इमोशन्सचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. तुम्ही जराही हळवे झालात तर त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन्स न घेता तुम्हाला काही गोष्टी सॉल्व करता आल्या तर कदाचित हे हेल्थ इश्यूज येणार नाहीत. पुढची राशी आहे सिंह. सिंह राशीसाठी हे भ्रमण पंचम स्थानातून असणार आहे. पंचम स्थान म्हणजे तुमचा बॅकबोन, तुमचा स्पायनल कॉर्ड. आता या स्थानातून जेव्हा गुरु किंवा शनीचं भ्रमण होणार आहे तेव्हा बॅकबोन रिलेटेड तुम्हाला इश्यूज येऊ शकतात, स्पायनल कॉर्ड रिलेटेड इश्यूज येऊ शकतात, स्लिप डिस्क सारखे काही इश्यूज तुम्हाला फेस करावे लागू शकतात. त्यामुळे जे काही लोक खेळाडू आहेत किंवा स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे. पुढची राशी आहे कन्या. कन्या राशीसाठी हे भ्रमण चतुर्थातनं होणार आहे. चतुर्थ स्थान हे तुमच्या आईचं स्थान आहे. आईच्या तब्येतीची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे.
आणि तुमच्या स्वतःच्या बाबतीत BP रिलेटेड म्हणजे ब्लड प्रेशर रिलेटेड तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ब्लड प्रेशर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. पुढची रास आहे तूळ. तूळ राशीसाठी हे भ्रमण तृतीय स्थानातनं होणार आहे. तृतीय स्थान म्हणजे खांदे आणि मान, हा जो संपूर्ण शरीराचा भाग आहे हा तृतीय स्थानात येतो. इथे जेव्हा शनी, केतू आणि गुरुसारखे ग्रह आहेत तेव्हा या संपूर्ण भागाशी निगडीत तुम्हाला काही त्रास असू शकतो, मानेशी निगडीत काही त्रास असू शकतो. त्यामुळे जे लोक लॅपटॉप्स, कम्प्युटर्स, मोबाईलचा जास्त वापर करत आहेत, विशेषतः तूळ राशीचे लोक, त्यांनी हे सगळं वापरताना काही व्यायामसुद्धा केला पाहिजे. काही वेळेला लॅपटॉप्सवर खूप वेळ बसून झाल्यानंतर मध्येच एक फेरफटका मारून यायला हवा, ज्यामुळे मानेवर येणारा स्ट्रेस कमी होईल. पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीसाठी हे ट्रान्झिट गुरुचं द्वितीय स्थानातनं होणार आहे. द्वितीय स्थान म्हणजे तुमचा गळा, थ्रोट, दात, घसा आणि डोळे. त्यामुळे या स्थानातून जेव्हा गुरुचं भ्रमण होणार आहे तेव्हा तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन रिलेटेड काही इश्यू किंवा गळ्याच्या संदर्भातील काही इश्यूज येऊ शकतात, मानेसंदर्भात काही इश्यूज तुम्हाला येऊ शकतात. दात आणि डोळे ह्याच्या आरोग्याची सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. पुढची रास आहे धनु. तुमच्या राशीतूनच ही सगळी भ्रमणं होणार आहेत. आधीच 7:30 सुरू आहे, त्याच्यामुळे धनुराशीचे लोक सगळे सध्या घाबरून आहेत किंवा काही अडचणींचा सामना त्यांचा चालूच आहे, फ्रस्ट्रेटेड आहेत. म्हणजे माझ्याकडे येणारे काही जे धनुराशीचे लोक आहेत ते, धनुराशी मुळातच धडाडीची रास आहे, धडपडून लढाऊ वृत्तीची रास आहे. जे काही साध्य करायचं आहे ते व्यवस्थित ते साध्य करून घेतात. पण सध्या या धडपडीला एक ब्रेक लागलाय. ब्रेक लागलाय 7:30चा. 7:30चा बाऊ होता कामा नये. माझ्या ह्याच्या आधीचाही 7:30चा व्हिडिओ आहे, तोही तुम्ही जरूर बघा. 7:30 म्हणजे दुसरं काही नाही आहे. 7:30 म्हणजे तुम्ही गाडी ड्राईव्ह करताय, गाडी खूप चांगल्या स्थितीत आहे, तुम्ही हायवेने जाताय पण हायवेला खूप ट्रॅफिक आहे सगळ्या बाजूने, तुम्ही कुठूनही वाट काढून बाहेर गाडी काढू शकत नाही, ना मागे जाऊ शकताय ना पुढे जाऊ शकताय. ही जी अवस्था आहे ती आहे 7:30. अशा काळात पेशन्स दाखवण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे या काळात पेशन्सच दाखवायचं. आणि तब्येतीच्या बाबतीत तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, मायग्रेनचा त्रास होऊ शकतो आणि डायबेटीसची सुद्धा शक्यता दर्शवते. त्याच्यामुळे त्या बाबतीत जर काही लक्षणं तुम्हाला वाटत असतील तर तशी तपासणी वेळीच करून घ्यायची आहे. पुढची रास आहे मकर. मकर रास ह्यांच्यासाठी हे भ्रमण त्यांच्या व्ययस्थानातून म्हणजेच 12व्या स्थानातून होणार आहे. व्ययस्थान किंवा 12वं स्थान म्हणजे खांदे, मान आणि तुमचा सर्वायकलचा पूर्ण पोर्शन. त्याच्यामुळे ह्याच्याशी निगडीत कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो. मकर ही शनीचीच रास आहे. त्यामुळे तुमच्याच राशीचा स्वामी सध्या तुमच्या राशीच्या 12व्या स्थानात आहे. त्यामुळे बोन्स रिलेटेड तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी आहे. कॅल्शियमयुक्त आहार घ्यायला हवा आहे. सर्वायकल रिलेटेड काही इश्यूज असतील तर ते तुम्ही फिजिओथेरपिस्टकडनं त्याचे व्यवस्थित व्यायाम शिकून घ्यायचे, त्याच्यावरची थेरपी तुम्ही शिकून घ्यायची आणि ते अंमलात आणायचे. पुढची रास आहे कुंभ. कुंभ ही सुद्धा शनीचीच राशी आहे. या राशीसाठी गुरुचं होणारं हे भ्रमण हे लाभस्थानातून होणार आहे. कुंभ राशीसाठी डायबिटीस जर ज्यांना कोणाला असेल, ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे, त्यांना कॅटरॅक्टचे ऑपरेशन करावं लागू शकतं.
त्यामुळे त्या संदर्भात तुम्हाला तपासणी करून घ्यायची आहे. स्किन ॲलर्जी होऊ शकते, स्किन इश्यूज काही होऊ शकतात. शेवटची राशी मीन राशी. मीन राशीसाठी हे भ्रमण दशम स्थानातून होणार आहे. दशम स्थान हे तुमचं हार्ट रिलेटेड स्थान आहे. तुमचा छातीचा भाग, हार्ट, लंग्स हे सगळे दशम स्थानातून आले. परंतु दशम स्थानातून लंग्सपेक्षा हार्ट हा जो पोर्शन आहे ह्याचा अभ्यास जास्त केला जातो. त्यामुळे गुरु जेव्हा या दशम स्थानातून भ्रमण करणारे आणि तिथे शनी आणि केतूसुद्धा आहेत, तेव्हा ज्यांना आधीच काही हार्ट रिलेटेड इश्यूज आहेत, त्यांची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा हार्ट रिलेटेड काही ऑपरेशन्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या बाबतीत वेळोवेळी तपासणी तुम्ही करून घ्यायची आहे. सगळ्या राशींना मिळणारी ही जी फळं आहेत शनी, केतू आणि गुरुची, त्यांच्या ट्रान्झिटमुळे होणारा जो परिणाम आहे तो आत्ता आपण पाहिला. हा फक्त एकांगी म्हणू शकतो, कारण मी फक्त हेल्थ रिलेटेड ज्या गोष्टी होऊ शकतात त्याच फक्त इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एकंदरीत सगळ्या राशींना ही जे ट्रान्झिट आहे ते मटेरियलिस्टिकली खूप चांगले रिझल्ट्स देणारच आहे, पण हेल्थ रिलेटेड तुम्हाला विशेष काळजी घ्यायची. आणि हो, हे 9th हाऊसमधनं होणारं भ्रमण आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे, हे तुम्ही विसरू नका. आजूबाजूला लक्ष ठेवा की काय बदल होतो. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आता नवीन व्हिडिओज, नवीन विषय तुमच्यासमोर येतच राहणार आहे. लाईक बटन नक्की प्रेस करा. धन्यवाद.